होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको, उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची। पहिल्या दुकानात सापडलो होतो की मी, तुम्ही फार काठीने डवचित होता आजीला। छत्रपती संभाजीनगर मधील एका वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। मनाची पोत आणि डोरलं खरेदीसाठी गेलेल्या या वृद्ध दाम्पत्याची परिस्थिती बघून दुकानदाराने त्यांना डोरलं आणि एक मनाची पोत भेट म्हणून दिल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। सध्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातलाय। संभाजीनगरमध्ये असलेल्या एका दागिन्याच्या दुकानातला हा व्हिडिओ समोर आलाय। 1 ग्रॅम सोनं आणि इतर साध्या दागिन्याचं हे दुकान असून यात आपल्या वृद्ध पत्नीला घेऊन गळ्यातली 1 ग्रॅम सोन्याची पोत घेण्यासाठी आलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा प्रेमाचा अनुभव या व्हिडिओमध्ये येतोय। वृद्ध पत्नीची हौस पूर्ण करण्यासाठी या आजोबांनी जमा करून आणलेले सर्व पैसे ते दुकानदाराला देताना दिसून येत आहे। मात्र या दाम्पत्याचं या वयातही एकमेकांवर असलेलं प्रेम आणि जीव पाहून दुकानदाराने देखील पैसे नको, फक्त आशीर्वाद द्या म्हणत एक डोरलं आणि मनाची पोत या दाम्पत्याला भेट म्हणून दिलेली आहे। त्यामुळे या आजी आजोबांच्या प्रेमाबरोबरच दुकानदाराच्या माणुसकीची देखील चांगलंच कौतुक सध्या सोशल मीडियावर होत आहे। पहिल्या दुकानात सापडलो होतो की मी, तुम्ही फार काठीने डवचित होता आजीला। कुठले तुम्ही? आम्ही मोठा तालुका गारला 3 वर्ष 93 वर्षाचे। फोटो काढून घेतला व तुमचा फोटो काढून घेतला व आता आमच्या त्या दुकानात आले होते, आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही मागायला आले आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बायकोला, तुम्ही लिहून देताल का? मग आता घेतली कोणती पोत घेतली? ही माळ घेतली बर, आणि ती वाटी? बर, आता याचे पैसे किती होते? पैसे का तुम्ही किती काढले? बाप, भरपूर आणले हो। 1120 रुपये। हे काय गप्प आहे पुन्हा पैसे? अरे बाप, कधी पडले आहेत माझे पैसे। आजी किती पैसे? 1100 1100 तुमचे तुम्हाला, हे बी तुम्हाला, हे बी तुम्हाला, आणि ही माळा तुम्हाला, ही घालाची घालताना, आणि ही वाटी बाबाकडून तुम्हाला। बाबा द्या वाटी, तुम्ही द्या बाबा तुमच्या द्या द्या ही वाटी। हा, मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या। 1000 रुपये नको, लय झाले तेवढे पैसे। पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं। 500 दे, 500 नको, अजून कमी बघा। मी घेतले आजीकडून 10 रुपये आणि बाबाकडून 10 रुपये। आता मी जपून ठेवणार तुमचा आशीर्वाद। काळजी रे माझ्या देवा, काळजी रे।